जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल थंबनेलवरून की मुंबई कोर्टात जी सफाईगार पदभरती निघाली होती, जी CMM कोर्ट आहे मुंबईचं, तिथं ती पदभरती निघाली होती। त्याचा एक व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दिला होता की फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा। 4थी पासवरती भरती प्रक्रिया होती। भरपूर विद्यार्थ्यांची मला मेसेज होते की सर तुम्ही मला ती PDF म्हणजे माझ्यापर्यंत ती PDF जी आहे ती आम्हाला भेटत नाही आहे, तुम्ही ती PDFचा जो फॉर्म आहे, तो फॉर्मॅट आहे, तो आमच्याकडे पोचवा। परंतु मी ती पोचवत नव्हतो, कारण त्याचं असं की CMM कोर्ट जे ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची जी ती न्यूज आहे ती तिथपर्यंत नव्हती। परंतु ती जी CMM कोर्टवर नसल्या कारणाने मला वाटलं की तिथून डाउनलोड करून त्याची लिंक तुम्हाला देऊ, परंतु ती भेटत नसल्या कारणाने मी त्या CMM कोर्टचा जे ऑफिशियल नंबर आहे तिथे कॉल केला आणि कॉल केल्यानंतर अशी चौकशी केल्यानंतर एक गोष्टी जी आहे ती निदर्शनास आली आहे, ती म्हणजे की काल 18 मार्च रोजी जे महाराष्ट्र टाइम्स नावाचा जो न्यूजपेपर आहे त्याच्यात मुंबई जी आवृत्ती येते त्याच्यामध्ये त्यांनी ही जी भरती प्रक्रिया आहे ती रद्द केली आहे अशी त्यांनी न्यूज दिलेली आहे। म्हणजे CMM कोर्टमध्ये जी सफाईगार जी पदभरती निघाली होती त्याच्यात जर तुम्ही फॉर्म भरायचा बाकी असेल तर फॉर्म भरू नका, कारण ही जी पदभरती आहे ती रद्द झालेली आहे। तुमच्याकडे मुंबई आवृत्ती जी आहे ती येत नसेल, जे मुंबईत असणारे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवणं माझं कर्तव्य होतं आणि त्यांना कॉल केला असता मी तो कॉल रेकॉर्डिंगसुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे की त्यांनी काय सांगितलं आहे। नंतर मी त्यांना विचारलं की परिपत्रक तुम्ही काढायला हवं होतं, परंतु त्यांनी असं उत्तर दिलं की सर आम्ही CMM कोर्ट आम्ही जी भरती प्रक्रिया काढली होती ती आम्ही एका न्यूजपेपरच्या मार्फत आम्ही ती रद्द केलेली आहे असं त्यांनी मला सांगितलं। मी महाराष्ट्र टाइम्स जी मुंबई आवृत्ती आहे त्याचाही मला पेज मिळालं, मात्र ते खूप छोट्या पद्धतीने असल्या कारणाने मला ते इथं ॲड करता आलं नाही। मी तुम्हाला आता ती जी व्हिडिओ आहे किंवा ती जी ऑडिओ आहे त्यांच्यासोबत झालेला जे संभाषण आहे ते मी तुम्हाला ऐकवतो, जेणेकरून तुम्हाला फॅक्ट्स समजतील आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हीही तिथं कॉल करून स्वतः विचारू शकतात। माझ्यावर जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः विचारू शकतात आणि तुम्ही स्वतः ती कन्फर्म करू शकतात। अशाच पद्धतीने तुम्हाला वेळोवेळी ज्या अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळत असतात, तुम्हाला माहिती आहे की न्यायालय पदभरती जर असेल त्याच्यात आपण सखोल इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतो। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आता ती व्हिडिओ जी आहे किंवा जी ऑडिओ आहे ती तुम्ही ऐका, जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट पूर्ण समजून जाईल। कस्टम या जज के वीडियो कॉल आते हैं तो डरे नहीं, ये साइबर अपराधी हो सकते हैं। इनकी रिपोर्ट राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन नंबर 1930। हेलो हाँ बोला। हाँ नमस्कार सर, एक CMM कोर्ट हाँ नमस्कार। सफाईगार म्हणून हाँ ती जाहिरात कॅन्सल झालेली आहे सर, मग तसं तुमचं परिपत्रक वगैरे आलं नाही, कारण मुलं जे आहे शुद्धीपत्रक आम्ही कालच्या महाराष्ट्र टाइम्सला दिलेलं होतं मुंबई आवृत्तीला। काल दिलं होतं का? हो दिलेलं। मुंबईच्या वृत्ताला दिलंय का? थँक्यू। हा मुंबई आवृत्ती महाराष्ट्र टाइम्स। याच्याबद्दल काही नवीन अपडेट येईल सर? नाही सध्या तरी अजून काही नाहीये, पण तुम्ही वेबसाईटच्या अपडेटमध्ये राहा, तुम्हाला समजेल। हा हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो नंबर आहे हा नंबर तुम्ही इथं पाहू शकतात। तोच नंबर जो मी आता प्रिव्हियस जेव्हा तुम्हाला कॉल केला किंवा त्यांना जेव्हा मी कॉल केला तेव्हा तो नंबर इथं शो होत असेल, म्हणजे तुम्ही तो मॅच करू शकतात। आणि आता जे विद्यार्थी पुढील भरती प्रक्रियेसाठी थांबले असतील त्यांनी थोडं वेट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला काही जर आली अपडेट तर मी ती नक्कीच देईल। परंतु तुम्ही जे आता पुढील पदभरती आहे ती संभाजीनगरमध्ये येणार आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये। त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तेव्हा ती पदभरती आली तर तुम्हाला ती मला अपडेट देता येईल। चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असेल, माहिती तुम्हाला जर ऑथेंटिक वाटत असेल तर आवर्जून लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे अपडेट्स मला बनवता येतील। चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरू नका,